नशीब एवढं चांगलं आहे माझं की माझ्या एकांकिकांना कॉन्ट्रॅक्ट शो मिळतात. म्हणजे वास्तुशांती, घरभरणी, कोणाची हळद. म्हणजे परवाच मला फोन आलेला की अरे बहिणीची हळद आहे, नवऱ्याला वेशीपाशी करतो. खासदार फोटो काढताय सत्काराने, इथून तिथून तिथून इथून मस्त फोटो काढले खासदारांनी. दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी, खासदार कोपरा लॉजवर. नंतर खासदारांनी मला लॉजवर बोलवलं. आता मला लॉल हा शब्द सुद्धा लॉज ऐकू येतो. तो लीड ऍक्टर्स काय कमाल काम करतो. मध्ये जी एक एंट्री झाली ना, म्हणजे तो एक मुलगा पाठांतर नव्हतं घेतलंस तू त्याचं. अरे फंबल टाकतो तो, ढेल्या टाकतो, त्याचं पाठांतर नव्हतं घेतलंस तू. म्हटलं कोण सर? अरे तो नाही काय चष्मा लावून काळा शर्ट घालून एक मुलगा आला, त्याच्यामुळे तुझी एकांकिका पडली, बाकी एकांकिका मस्त आहे. आणि असे बोलून परीक्षक निघून गेले आणि माझ्या खिशात चष्मा होता. खरं तर मला काल सांगण्यात आलं की स्टँडअप कॉमेडीचा कार्यक्रम आहे. अभ्या म्हणाला तू खूप सिरियस लिहितोस, तू करू शकतो स्टँडअप कॉमेडी. माझं आलं हा विश्वास आहे की अविश्वास आहे. नाही पण खरंच मी सिरियसली लिहितो, खूप खूप सिरियसली लिहितो. म्हणजे तुम्ही फक्त 2 मिनिटं बघू शकता, नवराला वेशीपाशी बघू शकता, चला हवा उद्या. नाही सॉरी, ते कॉमेडीच होतं, मी सिरियसली लिहायचं. बाकी तसं मी सिरियसली लिहितो. आणि आता इथे स्टँडअप कॉमेडी करायला सांगितलं तर म्हटलं काय करणार आपण आत्ता, आपल्या आयुष्यात वेगळं काय, एकांकिका, थिएटर, नाटक, याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. तर म्हटलं त्याच्यावरच करूया जरा स्टँडअप. म्हणून मग उभा राहिलो. आता बघूयात, उभा राहिलोय. कळलं पंच? स्टँडअप कॉमेडी. नाही याचे पैसे मिळायचे म्हणून मग असे पण करतो, बाकी काय नाही. बाकी एकांकिका वगैरे करतोय मी सध्या, करत असतो, करतो. आणि खूप किस्से घडतात एकांकिकांमध्ये, आणि त्या किस्से सांगायला मला इथे बोलवलंय. खरं तर वेळ जात नव्हता, करेक्ट ना? फक्त टाइम डिबार करू नका, कारण खूप ठिकाणी टाइम डिबार होतो मी. त्यामुळे आता एक नम्र विनंती की टाइम डिबार करू नका. खूप सिरियसली एकांकिका लिहिल्या मी, खूप सिरियस एकांकिका केल्या, लोकांना त्या कॉमेडी वाटल्या, त्याच्यानंतर त्याचे किस्से झाले. प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं की भाई आपली एकांकिका जिंकावी, स्पर्धेत यावी, लोकांनी त्याला नावं ठेवावीत, चांगल्या अर्थी, चांगल्या अर्थी नावं ठेवावीत, ती सवय जिंकावी, सवय अंतिमला यावी. माझं सुद्धा स्वप्न आहे. अनफॉर्च्युनेटली माझी एकही एकांकिका सवय अंतिमला आली नाही. आणि नशीब एवढं चांगलं आहे माझं की माझ्या एकांकिकांना कॉन्ट्रॅक्ट शो मिळतात. म्हणजे वास्तुशांती, घरभरणी, कोणाची हळद. म्हणजे परवाच मला फोन आलेला की अरे बहिणीची हळद आहे, नवऱ्याला वेशीपाशी करतो का? म्हटलं काय आहे, म्हटलं ठीक आहे आता काय बोलणार. तसंच एक कॉन्ट्रॅक्ट शो केला आम्ही नवऱ्याला वेशीपाशीचा एका गावात. एका खासदाराने कॉन्ट्रॅक्ट शो लावला होता. मी म्हटलं वा, समोर एवढा क्राऊड आहे, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट शो करायला मिळतोय. आणि नवऱ्याला वेशीपाशी एक नाटक आहे माझं, जे एका लॉजमध्ये घडतं. जज करू नका, लॉजमध्ये घडतं ते. आणि शो सुरू आहे, मस्त शो सुरू आहे, दीर्घांक आहे नवऱ्याला वेशीपाशी. परत हायलाईट करतो, दीर्घांक आहे. आणि शो सुरू आहे, अचानक मध्ये माणसं आली, प्रयोग थांबवा. म्हटलं का, वादग्रस्त काय नाही याच्यात. नाही प्रयोग थांबवा, सत्कार करायचा. अरे माहितीये नाटक एवढं चांगलं चालू आहे, अभ्या 2 ढिल्या टाकतोय, पण ठीक आहे, सत्कार वगैरे कुठे करता? नाही तुमचा कोण सत्कार करणार आहे? अहो खासदारांचा सत्कार करायचा. म्हणजे खासदारांचा सत्कार, हा इंटरव्हल घ्या ना लवकर. हा म्हटलं दीर्घांक काय, इंटरव्हल कसा असेल? नाही इंटरव्हल, मग थांबवा ना कुठेतरी, नाटक थांबवा. ठीक आहे, नाटक थांबवलं आम्ही. मस्त खासदार आले लॉजवर, म्हणजे लॉजच्या साईटवर. नंतर पाठीमागे कोपरा लॉजचा बोर्ड आहे, खासदार फोटो काढताय सत्काराने, इथून तिथून तिथून इथून मस्त फोटो काढले खासदारांनी. दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी, खासदार कोपरा लॉजवर. नंतर खासदारांनी मला लॉजवर बोलवलं. आता मला लॉल हा शब्द सुद्धा लॉज ऐकू येतो. इतकं डेंजर वातावरण आहे आमचं. नंतर काय किस्से सांगू आता एकांकिकांचे, इतके एकांकिकांचे डेंजर किस्से आहेत माझ्या की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओळख किती महत्वाची आयुष्यात. सगळ्यांना माहिती आहे ना ओळख. भाई ओळख असली पाहिजे, ओळख असणं खूप महत्वाचं काम आहे. ओळख पाहिजे माणसाला, ओळख. म्हणजे मी इंस्टाग्रामवर बघतो ना, प्रत्येकाच्या बायोमध्ये लिहिलेलं असतं कॅमेरामन, रायटर, डिरेक्टर. मी विचार करतो मी काय लिहू. बरं माहिती आहे मी काय करतो सांगा? सगळं
माझा प्रॉब्लेम हाच आहे की मी नक्की काय अजून मला कळलेलं नाही. मला कधी लाईट्सवाला म्हणून बोलवतात, कधी डिरेक्टर म्हणून बोलवतात, कधी कोणी नसेल तर ऍक्टिंग करायला लावतात. म्हणजे या उद्देशाने कमी तिथे आम्ही अशा नावाची संघटना मी सुरू केली, ज्याला पुढे स्वामी नाट्यांगण ओळखायला लागली. तर असाच एक किस्सा आहे. एक एकांकिका चालू होती माझी स्पर्धेमध्ये. शेवटच्या सीनला मी पिठात बसलोय राजेशदा सोबत आणि एकांकिका कचकचित चालू आहे. प्रयोग झाला, कर्टन पडला, लोकांनी टाळ्या वाजवल्या. परीक्षक हसत हसत आले. आई शपथ यश, काय लाईट्स केलेस तू, काय लाईट्स केले, कमाल लाईट्स केलेस. लेखनात प्रॉब्लेम होता, लाईट्स काय केलेस. आणि मी एक सेकंड बघितलं राजेशदाकडे. लाईट्स दादाने केली. मी सर लिहिलं होतं नाटक. तो ते जाऊ देत, बाकी अरे नाटक लिखाण ठीक आहे रे, पण दिग्दर्शनात प्रॉब्लेम होता रे. नाही तर बाकी सगळं कडक होतं. दिग्दर्शन सर डिरेक्ट पण मीच केलंय, डिरेक्ट पण तूच केलंस. पण नट काय काम करता तुझे. तो लीड ऍक्टर्स काय कमाल काम करतात. मध्ये जी एक एंट्री झाली ना, म्हणजे तो एक मुलगा, त्या पाठांतर नव्हतं घेतलंस तू त्याचं. अरे फंबल टाकतो तो, डेल्या टाकतो, त्याचं पाठांतर नव्हतं घेतलंस तू. म्हटलं कोण सर. अरे तो नाही का एक चष्मा लावून काळा शर्ट घालून एक मुलगा आला. ओके, त्याच्यामुळे तुझी एकांकिका पडली, बाकी एकांकिका मस्त आहे. आणि असे बोलून परीक्षक निघून गेले आणि माझ्या खिशात चष्मा होता. म्हटलं आयुष्यात एवढंच काम केलं, ते पण कॉमेडी वाटलं लोकांना. आता याच्या व्यतिरिक्त काय करणार आपण. बरं, एकांकिकांची नावं, माझ्या एकांकिकांची नावं जरा डेंजर असतात. जी एकांकिकेच्या शेवटच्या प्रयोगाच्या दिवशी सुचतात की हे नाव ठेवून देतो. आता लोके म्हणून आमचा एक मित्र आहे की जो आयुष्यात आलेला अभिनय करायला, आता तो मॅनेजर झाला. म्हणजे मी कधीच कलाकारांवर अन्याय करत नाही, अजिबात कधीच कलाकारांवर अन्याय नाही करत. म्हणजे तुम्ही बघू शकता, माझ्याकडे अभिनेते म्हणून आले, ते पुढे कॅमेरामन झाले. कधी एडिटर झाले. हे नको करू एडिट. नंतर काही जण मॅनेजर झाले. मी स्वतः अजून शोधतोय. तर मी एकांकिका लिहित होतो. तो म्हणाला दादा आता प्रयोग आहे थोड्या वेळात. म्हटलं थांब, शेवटचा सोलो चालू आहे. अरे दादा एकांकिकेला नाव दे ना काहीतरी. अरे म्हटलं थांब ना जरा, देतो मला फक्त 2 मिनिटं दे. नाव सेन्सॉर्ड करून मोकळा झाला. फक्त 2 मिनिटं. आता काय, परीक्षकांना गेलो, सर कशी वाटली एकांकिका. काय नाव काय एकांकिकेचं. फक्त 2 मिनिटं. हा घे ना बोल. सर फक्त 2 मिनिटं. अरे 5 मिनिटं देतो, बोल ना तू. अहो सर एकांकिकेचं नावच आहे फक्त 2 मिनिटं. अरे अशा नावाच्या काय एकांकिका करतो फक्त 2 मिनिटं. आयोजकांना सांगितलं सेट लावायला किती वेळ लागणार आहे, 2 मिनिटं. असं सगळं आयुष्यात प्रॉब्लेम होऊन बसलाय. मला कळतच नाही मी नक्की कोण आहे. म्हणजे मध्ये मला एक झी नाट्यगौरव प्रकाश योजनाकार मिळालं. नाही ते वो बोलेपर्यंत संपलं. नंतर मध्ये मी बातमी ऐकली की झीवाले बोलतायत की आता ही कॅटेगरी बंद करावी. म्हटलं नाही असू द्यात, बाकीचे आहेत अजून. तर आईबाबांना एवढं कौतुक वाटलं माझं. आईबाबांनी स्टेटस ठेवला, माझ्या पोराला मिळालं प्रकाश योजनेत पारितोषिक. म्हटलं अरे वा भारी आहे. नंतर बिल्डिंग मधल्या शिंदे काकूंनी फोन केला मला. यश तू सांगितलं नाही तू प्रकाश योजना करतो. माझं झालं की तुम्हाला काय करणार आहे प्रकाश योजना. आपण कधी बिल्डिंगच्या बाहेर पडत नाही, आपल्याला काय करणार आहे प्रकाश योजना. म्हटलं नाही काकू मिळालं, थँक्यू वगैरे. त्या म्हणाला अरे बरं झालं, हक्काचा प्रकाश योजनाकार आहे आपला. म्हटलं आई हक्काचा प्रकाश योजनाकार आहे. अरे टॉयलेट मधला लाईट 2 दिवस झाले बंद आहे रे. आता काय तुला झी मिळालंय ना, तू चांगलंच करत असणार. खिशात स्क्रूड्रायव्हर घेऊन फिरतो मी आता. पेन वगैरे काही नसतं. बाकी डेल्या फंबल चालूच असतात, त्याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे आत्ताच बघता बघता माझ्या किती पडल्यात माहित नाहीत. तर स्टँडअप कॉमेडी करायची तर काय करायचं, तर इथे उभं राहायचं. मला अभय म्हणाला की तुझे जितके सिरियस जोक असतील सगळे सिरियसली सांग, ते लोक विनोद म्हणून हसून घेतात, ऍक्सेप्ट करतील. तर मी करायचा थोडाफार प्रयत्न केला नाटक किस्स्यांवर. आता माहित नाही डिबार झालोय की काय, पण आता आहेत एवढेच विनोद आहेत. आता अजून किती विनोद सांगणार. त्यामुळे धन्यवाद.